हे बा गरिबी बिरिबी हे सगळे लबाड शब्द आहेत. कोण गरीब आहे जगात? कोण कीर्तनात बसलेला गरीब आहे? त्याला म्हणा बोटवर कर, 10 मिनिटात मी तुला श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? गरिबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरिबा इतकी कचेरीत गर्दी कोणचीच नाही. काय म्हणणं आहे तुमचं? कोण गरीब आहे? गरीब कोणाला म्हणायचं माहिती का? शरीर मिळूनही त्यानं गैरवापर केला त्याला गरीब म्हणा. शरीर ज्याला मिळाला त्या शरीराचा वापर त्याने गैर केला तो गरीब. हे कपडे गाडी बंगला सगळे ऊत आलाय लोकांना, पैशाला ऊत. फक्त सगळ्या लोकांच्या घरातून आनंद निघून गेलाय. आनंद गायब. सगळ्या घरात पैसा, ऊत आला ऊत. फ्रीज असा आहे घरात लोकांच्या, अख्ख्या गावाची दिशी दारू बसत असे फ्रीज आहेत. असे सोफा सेट आहेत काहींच्या घरात. माणूस जर बसला डायरेक्ट खाली जातो. त्याला पुन्हा वर वाढायला एक माणूस, तुलाही खाली गेला. अशी कपाट आहेत घरात तुमचे. जर साड्या उचकल्या आणि त्या साड्या जर खाली पाडल्या आणि त्या खाली जर ती मालकीन सापडली, मी नाही समजायची. परत मी नाही का एवढ्या साड्या आहेत. बारीक का काय का बरं का, सगळं आहे. पण तुमच्या माझ्या घरात बारीक आहे का? रोज कचकच आहे, कचकच आहे. एकाही घरात आनंदानं जेवण नाही. हा त्याच्यावर धावतो, तो त्याच्यावर धावतो. आणि या कचकची पायी तुमच्या घरातून समाधान गायब झालं. दोघं जरी असले ना तरी कचकच आहे. नवरा बायको, हा त्याच्यावर धावतो, ती तिच्यावर धावत. ती लगेच वरण फेकून देते. तेव्हा त्याला गप्पा हाणायचा, कॉलेजला घेऊन मला स्कूटीवर फिरायचा, येण्या बाबडीत गप्पा हाणायचा. मला आता शिकवलं तू आलाय की झालं माझं. परत नीट ऐका, घरात कचकच आली का समाधान गायब झालं. तुमचं काय मत आहे? आणि आज माणसांना समाधानच नाही. माणसं नुसत्या गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका केल्यात, सोन्यानं वाकवल्यात, पांढरी केस काढी करतात, मिशे काढीतात, भारीतला ब्रँड पेतात, नुसते जिवंत आहेत. आनंद कुठे? आनंदाचं अजून 5 वर्षांनी इंजेक्शन काढावं लागेल. वाचलं का त्यानं उड्या हाणायच्या आनंद. नाही तरी आज काय हास्य क्लब आहेत का नाही? हास्य क्लब नाही, हास्य क्लब नाही, हास्य क्लब आहेत. किती वाईट दिवस आहेत. म्हातारा न्यायचा ना हसून आणायचा. हो चला घरी. म्हणजे समाधान तर गेलंच, पण हसू गेलं. तुम्ही बऱ्याच दिवसानं आजच हसले असतील. हसू गेलो. माणसं नुसती दरिद्री झाली, दरिद्री. नुसत्या नोटा नोटा, काहीच नाही. नुसतं खायचं, पैसा, नुसता माल, झोपायच्या गोळ्या, पालतं व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहता रे. काहींना बाथरूमला जातानाच गोळी. इकडं खाल्लं तरच इकडं होतं, इकडं खाल्लं इकडं होतं. वाक्य परत ऐका, सगळं आहे. शब्द सोडू नका बरं का. मानवी आनंद का नाही? आता मला एक सांगा, संपत्ती महत्वाची आहे का आनंद महत्वाचा आहे? नीट ऐका, आनंद जर असेल तर आहे त्या संपत्तीतही माणूस आनंदीच राहतो ना. शब्द परत नीट ऐका. जेवढी संपत्ती तुमच्या जवळ आहे, मला एक उत्तर द्या. तुम्ही सगळी बसलेली माणसं, महिला पुरुष, तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? 10 मिनिटं घ्या आणि कोणी उत्तर द्या. घेणार कधी? 50 तर झालोय. शुगर आहे, बोला ना पटकन. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग आहे, मूळव्याधाचा ठणका चालू शे, मुतखडा वळवळ. मग आनंद आहे कुठं? तुम्ही कमावणार कधी मला सांगा. म्हणून एक वाक्य नीट ऐका, जास्त संपत्ती कमावणे, इंद्रिकडचं वाक्य बरं का, जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. काही करायचंच नाही ना त्यांनी काहीच करायचं नाही. गाडी आपण, बंगला आपण, जमीन आपण, त्यांचं शिक्षण आपण, त्यांचं लग्न नाही. मग आपल्या मुलानं करायचं काय?
तुम्ही बधीर झाले अजून तर सुरुवात व्हायची. 10 मिनिटात तुम्हाला चक्कर येईल. घर आपण, गाडी आपण, बंगला आपण, सोनं नाणं आपण, मुलाचं शिक्षण आपण, त्याचं लग्नही आपण. मग आपल्या पोरानं करायचं काय? काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला नातू दाखवायचा बस, बाकी काय राहिलं. आणि तो नातू आपण बोटाला धरून गल्लीनं हिंडायचं, हाच आपला जीवन गौरव पुरस्कार. सकाळी उठले आंघोळ करायची, बोटाला नातू धरायचा, शाळेच्या गेटमध्ये जाऊन बसायचं. शाळा सुटायच्या अगोदर 1 तास बसायचं, शाळा सुटली या नातू न्याला आणला तरच भाकर. नातू लेट म्हातारा खलास. जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? लय नाही, त्यांना जबाबदारी कळू द्या, त्यांना थोडं कळू द्या, त्यांना जाणीव होऊ द्या ना, काय कष्ट करावे लागतात याची किंमत कळू द्या. ते पैसे मिळवायला काय त्रास झाला याची त्याला जाणीव होऊ द्या. होऊ द्या ना जाणीव. त्याला जर जाणीव झाली तर तो येड्यावानी वागणार नाही. म्हणून एक वाक्य, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला. ज्याचे मित्र नालायक संपला कार्यक्रम. आणि 90% लोकांचे संसार केवळ मित्रामुळे बर्बाद झालेत. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही तर फारच बधी झाले. या जगात एकही माणूस जन्माला येताना वाईट नाही. हे काही नाही, सगळं ईश्वराचे अंश आहे. फक्त संगत माणसाला संपवते. नवरा बायकोचं भांडण आहे, होऊ द्या ना. आमच्या होतं, तुमच्या होत नाही. तुमच्यापेक्षा आमच्या जास्त होतच, पण त्याला जजमेंट आहे ना, हाताळण्याची ताकद पाहिजे. मी हाताळतो तसं तुम्ही हाताळा. माझं 25 वर्षात भांडण नाही झालं, कधीच नाही झालं, कारणच येत नाही. त्याला आयडिया सांगतो तुम्हाला. बायको भांडायला लागली ना, काहीच करायचं नाही, फक्त 5 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं. एक शब्द बोलायचा नाही, तिचा पावर कमी होऊ द्या. ती काही पिसळली नाही किंवा ती आपल्याला उचलून आपतील असंही काही नाही. एक 5 मिनिटं फक्त पाहत राहायचं. 10 मिनिटात ती आपाप चहा घेऊन येते. यानं तेवढ्याच झपाट्यात उचलून आपटली, झाला तमाशा. आणि कधी ध्यानात ठेवायचं, मित्रानं सांगितलं पाहिजे, तुझं बायकोचं जमत नाही ना, तिच्या बापाला बोलव, 4 जण बसा, तडजोड करा. पण उद्या तुझ्याकडून जर एखादा फटका त्या पुरीला बसला तर तिचा बाप येतो, तू एकट्या जाणार नाही, तुझी खानदान जाईल. हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे. घटस्फोट घे, काय जगात घेते नाही का घटस्फोट, सोडून दे. 4 माणसं मध्यस्थी घाल. आणि हे सांगणं काम कोणाचं आहे? मित्राचं आहे. मित्र दारू पेट असेल ना, इकडे माझा चुलता भिकारी झाला रे, माझा बाप भिकारी झाला दारू पायी. माझ्या चांगल्या घराण्यातले असून जिनं कधी डोक्यावरचा पदर सरकू दिला नाही, तिच्यावर दुसऱ्याच्या शेतात जायची वेळ आली. इतकी दारू वाईट आहे. एक तर माझी दोस्ती सोड, नाही तर दारू सोड. आणि आजपासून तू माझा मित्र नाही आणि मी तुझा मित्र नाही. एक तर मित्र कमी होईल, नाही तर काय व्हायचं ते होईल, पण क्रांती घडू शकते. तुमचं काय मत आहे? नको. दारुड्या मित्रानं बोलून घेतलं पाहिजे. अरे आई होती माझी, 3 रंगाची साडी नेसून दुसऱ्याच्या शेतात काम करते, मला लाज वाटते. माझी 9वीची मुलगी परीक्षा फीसाठी वर्गात उभी राहते, 40 पोरं तिला वर्गात हसतात आणि माझ्या मुलीच्या डोळ्यात टपटपा पाणी येतं. एक 50 रुपये फीसाठी माझी पोरगी रडते. इतकी वाईट परिस्थिती दारूने केली. तू एक तर दारू सोड, नाही तर माझी दोस्ती सोड. हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि मित्र कमी झाल्यानं काही फरक पडत नाही. हे आता आम्ही मित्रच नाही. आता मी काही मोबाईल वापरत नाही, आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत नाही, मला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण मेल तपास नाही, कोण आलं तपास नाही. जगाचा ना आपला काही संबंध नाही. कीर्तनं पुस्तकं वाचणे, संसार चांगला करणे आणि गाडीत हिंडणे, एवढं. फक्त संसार चांगला करायचा, तिथं चालचूळ नाही करायची. मुलगा चांगलाच बनवायचा, मुलगी चांगलीच बनवायची. नाही तर मग हे करून काय उपयोग? मित्र कमी असू द्या ना, तुम्हाला काय फरक पडला त्याने? आणि कोणते लायकीचे आहेत? काय
काही माणसं म्हणतात माझे मित्र माझी 5 वाजता वाट पाहतात. तुझा मेंदू चेक करून येणं गरजेचं आहे. तुझे मित्र फक्त पाजितो म्हणून तुही वाट पाहतात. पाजायचं बंद कर, ते तुझ्या अंशीव दिला येणार नाही. इंद्रकेचं वाक्य ऐकायचं का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले.